नमस्कार, मी विजय बाबासाहेब साळे. ग्राहकांना आणि नागरिकांना होणाऱ्या ऑनलाईन ऑफलाईन फसवणूक घरासंदर्भात, प्लॉट संदर्भात, प्रॉपर्टी संदर्भात या आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून मी माहिती देणार आहे. आपल्याला जर हा चॅनल आवडत असेल तर आपण नक्कीच त्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन त्याला क्लिक करा. महत्त्वाचं म्हणजे आपण जाणून घेऊ की ग्राहकांची फसवणूक नक्की कशी होते. घर घेत असताना महत्वाचं म्हणजे आपण ऑनलाईन वरती घर बघतो. एक ऑनलाईन पोर्टल आहे, 99 एकर आहे, मॅजिक ब्रिक आहेत, अन्य काही असे प्रकारचे आहेत, housing.com वगैरे असे भरपूर ऑनलाईन प्रकार आहेत. त्याच्यावरती प्रॉपर्टी टाकल्यानंतर किंवा फेसबुक, इंस्टाग्राम अशा काही वेबसाईट सुद्धा आहेत. त्या वेबसाईटवरती सोशल मीडियाच्या प्रॉपर्टी पोस्ट केल्यानंतर एखाद्या ग्राहकांनी त्या प्रॉपर्टीच्या पेपरची आपण नक्कीच पडताळणी करतो का? पडताळणी केल्यानंतर एखाद्या विभागामध्ये म्हणजे ज्या घराची किंमत जवळपास 1 करोड रुपये असेल आणि 1 करोडचं घर तुम्हाला जर कोण 80 लाखात विकत असेल तर आपण नको त्या लोभाला, आमिषाला बळी पडतो आणि त्या घराच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतो. तिथे गेल्यानंतर आपण ते पेपर बघतो, पण ते पेपर त्या संबंधित व्यक्तीचे आहेत का? त्या पेपरच्या संबंधित आपण त्या सोसायटीमध्ये त्याची चौकशी करतो का? लाईट बिल किंवा प्रॉपर्टी टॅक्स किंवा पाणी बिल हे ऑनलाईन आपण चेक करू शकतो, हे त्याच व्यक्तीच्या नावावर आहे का? त्या व्यक्तीच्या घरावर नाव असलेले पेपर्स आणि प्रॉपर्टीचे असलेले पेपर ह्या दोघांमध्ये नाव मॅच होत आहे का? किंवा त्यांचे फोटो योग्य रीतीने आहेत का? किंवा त्या व्यक्तीने घेतलेलं जे घर आहे त्या घरावरती साधारणतः कर्ज आहे का? आणि जर कर्ज असेल तर तुम्ही त्या कर्जाचा चेक डायरेक्ट त्याच्या हातात न देता तो बँकेला देणं जास्त गरजेचं असतं. आम्हाला आता बहुतेक करून ह्या क्षेत्रामध्ये असलेल्या कारणाने असे भरपूर प्रकारचे आम्ही ऑनलाईन फ्रॉड बघत आहोत की नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे. हे झालं रिसेलचं घर एखादं खरेदी करत असताना, तुम्ही एखाद्या बिल्डरकडून घर खरेदी करत असताना महत्वाचं म्हणजे त्यामध्ये रेरा नंबर आहे का? जर रेरा नंबर नसेल तर ते घर कुठल्याही प्रकारचं खरेदी करू नका. दुसरी गोष्ट, त्याच्याकडे नवी मुंबईमध्ये घर घेत असताना नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी आहे का? उदाहरणार्थ त्याला सीसी आपण म्हणतो. जर तो सोसायटी प्लॉट असेल तर त्यामध्ये सिडकोने दिलेले अग्रीमेंट चेक केलं गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने सिडको आणि महानगरपालिका यांनी एकमेकांशी संगनमत करून एक म्हणतात ना डेव्हलपमेंट अग्रीमेंट एक प्रकारचं असतं, पण त्यांच्यामध्ये नसून ते डेव्हलपमेंट अग्रीमेंट ग्राहक आणि बिल्डर किंवा विकास या दोघांमध्ये असतं. काही वेळा सोसायटी प्लॉटमध्ये ऍडिशनल मेंबर होत नाही आणि नंतर त्या बिल्डिंगची ओसी होत नाही. अशा वेळेस ग्राहकांची आज नाही पण येत्या 2-4 वर्षांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की नवी मुंबईत घर घेताना सिडकोचे कागदपत्र, नवी मुंबई महानगरपालिकेचे कागदपत्र हे पडताळणी जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही रेरा सर्टिफिकेट, मी वारंवार सांगतो की एखाद्या प्रोजेक्टला जर रेरा नंबर नसेल तर तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. तुमच्या इथे एखादं घर स्वस्त मिळतंय म्हणून तुम्ही ते घ्याल आणि येत्या काळामध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होईल. या फसवणुकीपासून आळा घालण्यासाठीच हा आजचा व्हिडिओ आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत. सोशल मीडियावरती कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी तुम्ही तुमची माहिती कोणाला देण्यापूर्वी काळजी घ्या आणि योग्य व्यक्तीकडूनच एखादी वस्तू, एखादं घर ते परचेस करा, जेणेकरून तुमची येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक होणार नाही. धन्यवाद.